हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्तबाई नमो त्रिभुवन पवनी
गजाननं गणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ॐ नमोजी अद्य वेदप्रतिपाद्य जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीचा दासो अवधारा जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुंचे ते नमस्कारोनी आता हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी मस्तक हे पायावरी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी आज तावशी ताड या नगरीमध्ये गणपती बाप्पा यांच्या मंदिरात प्रांगणामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन उत्सव आज सप्ताहातील 7वा दिवस, अर्थात उद्या काला प्रसाद, त्यानिमित्त आज मागणी प्रकरण असावा असा दंडक आणि या सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वबंद महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट देहू निवासी वैकुंठवासी भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट गोड आणि चिंतनी अभंग, विशेष म्हणजे सर्वांच्या पाठ परिचयाचा असा अभंग सेवेकरता घेतला आहे. विठ्ठल विठ्ठल. हा अभंग सगळ्यांच्या पाठ परिचयाचा आहे. हा अभंग पाठ नाही असं माणूस नाही, कारण अभंग घेतल्याबरोबर प्रत्येक जण मोबाईल काढते की लगेच असं करते. मग तसं कोणी केलेलं बघितलं नाही म्हणून म्हणतोय अंदाज, कारण हा पाठ परिचयाचा असा असणारा अभंग. या अभंगाच्या माध्यमामधून महाराजांनी मागणं हे कसं असावं हे तुम्हा आम्हाला सांगितलं. यदा कदाचित देव प्रसन्न झाला तुम्हा आम्हाला, तर तुम्हा आम्हाला मागायचं कळत नाही महाराज. त्यास करता संत महात्मे मागून दाखवतात. नसता संत महात्म्यांना मागायची काय गरज आहे? काय नाही संत महात्म्यापाशी असा दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर पर्वत सोन्याचा होईल एवढं सामर्थ्य
पण तरी सुद्धा त्यांना मागायची गरज नाही. पण तुमच्या आमच्या करता मागायचं ते कसं मागायचं हे मागून दाखवतो. मागणं ते कसं मागायचं आणि काय मागायचं आणि कोणाला मागायचं. मागणं ते काय, काही माणसं मागतात महाराज, पण काय मागावं आणि कोणाकडे मागावं. जीवानं जीवाकडे मागू नये, कारण जीव हा सामर्थ्य संपन्न नाही, त्याच्याकडे सगळंच सर्वस्व नाही. म्हणून जीवाने जीवाकडे मागायचं नाही, जीवाने विषयाकडे मागायचं नाही. विषय इथलं पोट भरून देतो, पण पुढचं यमाचे रट्टे खावं लागतात. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. यमदंड आहेत पुढे. मग विषयाकडे तुम्ही मागू नका. विषय क्षणिक तृप्ती करतो, पण पुढे किती अवघड आहे महाराज. म्हणून विषयाकडे जीवानं मागू नये. जीवाने जीवाकडे मागायचं नाही, जीवाने विषयाकडे मागायचं नाही, आणि जीवाने जडाकडे सुद्धा मागायचं नाही. का? जड हा देण्याकरता असमर्थ आहे. म्हणून जड म्हणजे निर्जीव वस्तू, ते काय देणार आहे महाराज. दुसरा जीव देत नाही तर जड वस्तू आपल्याला काय देते? काही देत नाही महाराज. आणि म्हणून मागायचं ते कोणाकडं? तर परमात्म्याकडंच मागायचं. या ठिकाणी नाव घेतलं नाही. घेतले का? या अभंग पूर्ण बघा. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर होऊ नये. पण कोणता देव नाव सांगितले का? नाही. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. आहे का नाव देवाचं कोण्या? नाही. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. नाव आहे देवाचं? नाही. तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कुठं नाव नाही. मग मागतात ते कोणाकडं? प्रश्न आहे की नाही महाराज तुमच्या आमच्याकडं? प्रश्न आहे की मागतात ही गोष्ट खरी आहे, पण कोणाकडं मागतात? तर परमात्म्याशिवाय दुसरीकडं मागतच नाहीत. का? तर ते एका परमात्म्याचं नामचिंतन करतात, एकाच परमात्म्याचं नाम गातात, एकाच परमात्म्याचं ध्यान करतात. म्हणून ते दुसऱ्याला मागतीलच कसे? म्हणून एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीच बोलत सुद्धा नाहीत महाराज. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. विठ्ठलाशिवाय बोलत नाही. बोलण्याची नाही आता देवाविन काही. दुसरं बोलायचंच नाही महाराज. बोलू ऐसे बोले जेने विठ्ठल डोले. विठ्ठल परमात्मा ज्या बोलानं डोलल तसंच बोलायचं. दुसरं आम्ही काही बोलणार नाही. म्हणून बोलताना एकच, पाहताना एकच, करताना सुद्धा एकच. आपण जे काही कार्य करायचे ते विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून तुकाराम महाराज एक निष्ठ भक्त आहेत, आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा निष्ठा आहे महाराज निळोबारायांची. निष्ठा म्हणलं की निळोबाराय समोर येतात. का? तुकाराम महाराज एक निष्ठ आहेत, म्हणून त्यांना शिष्य सुद्धा निष्ठावान मिळतात.
देव आले समोर, पण निळोबारायने देवाला थांब म्हणले नाहीत, नाही पाया पडू दे म्हणले नाहीत. जावा माघारी तुकाराम महाराजाला पाठवून द्या. देव म्हणले अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे रे निळोबा, मी आलोय. निळोबाराय म्हणतात तुला कोणी बोलवलं? येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. बोलावल्याशिवाय जायचं नाही हे लक्षात ठेवावं. म्हणजे देवाची सुद्धा फजिती होती, तुमची आमची काय होणार नाही. मग देव म्हणतो अरे निळोबा मी देव आहे, मी देव आहे. निळोबाराय म्हणतात निळा म्हणे आम्ही ओळखूची देवा. देवाला आम्ही ओळखत नव्ह, जातोला ओळखत नव्ह असं भाषा. मग मला ओळखत नव्ह, मग कोणा करता बसला? तुकयाचा धावा करीत असो. तुकोबारायाचा धावा करतो. मग तुकोबारायांचे पटशिष्य निळोबाराय जर एवढे निष्ठावंत असतील, तर मग तुकाराम महाराज का एकनिष्ठ देवाशी नसतील? विठ्ठला विठ्ठला. आणि मग संत महात्मे देवाशी एकनिष्ठ असतात, दुसरं देव सोडून दुसरं नावच घेत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विठोबा गोड नाम तुझे आवडते मज, तुझे उच्चारिता मना वाटत असे लाज. दुसरं नाव घ्यायचं म्हणलं की मला लाजच वाटते म्हणतात, कारण एका देवाच्या चरणी ठाम विश्वास असतो त्यांचा. एकच देव, हो, जिकडं तिकडं त्यालाच पाहतात महाराज. म्हणून तुकाराम महाराज त्या विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कुठल्याही देवाला मागत नाहीत, कारण दुसरे देव देण्यास असमर्थ आहेत. देणारा देव हाच देव, दुसरा देव काही देऊ शकत नाही. त्याच्या अंडर खाली सगळे देव आहेत त्याच्या. जो ह्या देवांचा ही देव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. जो ह्या देवांचाही देव, देवांचा देव आहे आमचा परमात्मा. आणि म्हणून मागायचंय ते मग दुसऱ्या कुणाशीही मागायचं नाही, डायरेक्ट त्यालाच मागायचं. आणि मग त्याला प्रेम उत्पन्न होऊन तो आम्ही मागल ते देतो. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी मायबापा. मायबापा आम्ही जी इच्छा, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा धरू तो तो कल्पतरू पुरवीस. आम्ही कुठली इच्छा धारण केली तर देव पुरवण्याचं काम करतो महाराज. वासनापूर्तीचा विषय जरी आला तर माधुर्य भावानं देव आपला विषय तो पूर्ण करतो महाराज. पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना.
काय म्हणतात महाराज? पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. परमात्मा आपल्या भक्तांची कुठल्याही प्रकारची इच्छा पूर्ण करण्याचं काम करतो. म्हणून मागायचंय तर त्यालाच मागायचंय. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो. पाया पडायचं असेल तर लागो तरी लागो, पाया तुमच्या दातारा. दुसऱ्याच्या पाया सुद्धा पडत नाहीत, इतके निष्ठावान महाराज. ज्या वेळेस नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे तीर्थयात्रेला निघाले, नामदेव महाराज म्हणतात, देवा मी यांच्यासोबत चाललोय खरं, पण माझी एक अट आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बोला काय अट आहे? ते म्हणतात, ज्या देवाचे कमरेवर हात नाहीत त्या देवाचं दर्शन मी घेणार नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. इतकी निष्ठा महाराज दुसऱ्या देवाच्या. तुम्ही म्हणाल पडाया तळाच्या पाया, तुम्ही म्हणाल पडाया मसोबाच्या पाया, तुम्ही म्हणाल पडाया अंबाबाईच्या पाया. असं नाही, मी कुठल्याही देवाच्या पायावर नतमस्तक होणार नाही, आताच सांगतो म्हणतात. म्हणजे एकनिष्ठता ही देवासाठी आहे. मग मागायचंय तर त्यालाच मागायचंय, दुसऱ्याला नाही. दुसऱ्याला अजिबात आम्ही काहीच मागणार नाहीत, पण मागायचंय ते तुमच्या आमच्यासाठी हो. त्यांना मागण्याची काहीच गरज नाही महाराज. संत महात्मे स्वतः समर्थ आहेत आणि समर्थाच्या घरी सगळं असतं महाराज. समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा. नाही तुटी कला कसयाची, नाही तुटी कला कसयाची. समर्थाचे घरी सकळ संपदा, सकळ संपदा. समर्थाचे घरी सकळ संपदा, सकळ संपदा. समर्थ परमात्म्याच्या घरी सगळं काही असतं. त्यांना काहीच मागायची गरज नसते, काहीच मागायची गरज नाही, कारण समर्थ आहेत. ऐसा मी समर्थ ब्रह्मांडाचा धनी. देवाला सुद्धा म्हणतात आम्ही सुद्धा समर्थ आहेत. तुमच्याकडं बळ आहे, सर्वज्ञता आहे, आमच्याकडे ती आली. तुमच्याकडं बळ आहे, पण आम्ही तुमच्या अंकित झालो, आम्ही तुमचे दास झालो, आम्ही तुम्हाला शरण गेलो, म्हणून आता आमची शरणागती पत्करली. हो देवा, आता आम्ही दुसऱ्याला कोणाला शरण जाणार नाहीत. मग शरण तुला जायचं आणि मागायचं दुसरीकडे कशा करता? मग देव स्वतःतलं बळ महाराज त्यांना देतो, कारण आम्ही त्यांच्या अंकित गेलो. बळीयाचे अंकित
महाराज म्हणतात, जर आम्ही तुझ्या अंकेत गेलो तर तुझ्यापासलं बळ आमच्याकडं येतं. किती येतं बळ? मग तुझं बळ आमच्याकडं येत असेल, आम्ही मागितल्यावर, आम्ही शरण गेल्यावर, आम्ही तुझ्या अंकित झाल्यावर जर तुझं बळ आमच्याकडे येत असेल, तर पुन्हा दुसरीकडं निर्बळाकडं आम्ही काय मागावं? बरं, ते बळ येतंय तरी किती? अंगी ऐसे बळ रेडा एवढं बळ आलं महाराज आमच्याकडं. देवाच्या अंकित गेलो तर एवढं बळ आल्यावर मग दुसऱ्याकडं कशाला मागायचंय? दुसऱ्याकडं मागायचं नाही ना, दुसऱ्याकडं जायचं नाही ना, दुसऱ्याचं दर्शन घ्यायचं नाही ना, दुसऱ्याचं नाव घ्यायचं नाही. मागणी हा विषय तुकाराम महाराजांकडे तर अजिबात नाही. जे मागतात त्यांची निर्भत्सना करतात. जळो जिनेला जिरवाने, हात पसरी जिने, धिक्क त्याचे, धिक्कार करतात महाराज, तिरस्कार करतात. मागणारा तुकाराम महाराजाला आवडत नाही, तरी तुकाराम महाराजांनी मागावं काय कारण आहे? मागतात पण ते स्वतः करता नाही. तुम्हा आम्हाला मागून दाखवतात, दुसरं काहीच कारण नाही महाराज. काय त्यांच्याकडे अशक्य होतं महाराज? काहीच अशक्य नाही. सगळ्या गोष्टी शक्य असताना सुद्धा मागतात, फक्त तुमच्या आमच्या करता. संतांना मागायची गरज नाही, ते आतापासून नाही, पूर्वीपासूनच नाही. कारण ते म्हणतात, वडिलाची रीत जाणत सो वडिलाची रीत. काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित.
जाणत असे. काही मागणे अमानुचित, आम्हाला मागणं हे उचित नाही, आम्हाला मागणं हे अनुचित आहे, म्हणून आम्ही मागण्याच्या फंदात पडत नाही म्हणतात महाराज. मागत न आमचे वडील म्हणजे पूर्ववंश, वडील म्हणजे दोन वंशानं, एक विद्यावंश आहे, एक मासवंशी आहे. विद्यावंशाचा विचार केला तर प्रल्हादाने देवाकडे काही मागितलं का? हो, अजिबात नाही. ज्या वेळेस भक्त प्रल्हादाला अनेक प्रकारे बापानं त्रास दिला, पण त्यातूनही वाचले. बघता राखे पायापासी दुर्जनासे संवारी, देव राखे तया मारील कोण, न मोडेल काटा हिंडतावन. अनेक प्रयोग केले महाराज. विष दिलं त्याला खायला, त्याला तप्त तेलाच्या कढईमध्ये ठेवलं, गिरी कपाटात कड्यावरून फेकून दिलं समुद्रामधून, दारू पाजून हत्तीला त्याच्या समोर पाठवलं, अनेक प्रकारे त्याला कोठडीत ठेवलं काळ्या, पण तरी सुद्धा त्याला काही फरक पडला नाही. का? देवानं जर ठरवलं याला वाचवायचंय, तुम्ही आम्ही काही करू शकत नाही महाराज. हे आकाशामध्ये चांदण्या जेवढे तेवढे शत्रू असू द्या, पण देव जर आपल्याकडून असेल ना, आपल्याला कोणीही मारू शकत नाही. मग बरेच प्रकार केले तरी सुद्धा काही नाही. आणि शेवटी नारायण तुझा नारायण नारायण कुठं आहे म्हणल्यानंतर, तो ह्या खांबात बी आहे का? हो आहे ह्या खांबात. आणि मग गदा आणली, अशी मारली, आधी लात मारली, गदा मारल्याबरोबर दुभंगला महाराज, घर 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 सिंहाची डरकाळी येईल तसा. आणि त्याला घेतलं महाराज असं उंबऱ्यावर बसून, म्हणून उंबऱ्यावर लोक बसू देत नाहीत. उंबऱ्यावर बसून, नरसिंहाची जागा आहे ती, आणि मग तिथं बसून त्याला फाडलं महाराज. मग सगळं झालं. मग आता देवाचा क्रोध शांत होईना महाराज. मग शेवटी देव लोक पळून चालले काहीतरी तिथून. मग काही लोकांनी विचार केला, काय करा, लक्ष्मी मातेला पुढे ढकला की. का? त्यांची पत्नी आहे, तिला बघितलं की राग शांत होईल. आता बायकोला बघून राग शांत होणं माणसाचा स्वभाव आहे का देवाचा? माणसाचा स्वभाव आहे. देव, ती लक्ष्मी माता पुढे गेल्या म्हणली पाया पडते, पण ही माणूस आमचं नाहीच, मला काय पुढं लावू नका, हे आमचं मला एवढं कुवत तापलं नाही म्हणले, हे नको बाजूला गेले नाही म्हणले, ते बाजूला झाले. आणि शेवटी प्रल्हाद, शेवटी आता ज्याच्यासाठी आले त्यालाच पुढे ढकलावं लागते. आणि मग त्या प्रल्हादाला पुढं केलं. प्रल्हादाला बघितलं की देवाचा क्रोध शांत झाला. आणि काय, बोल प्रल्हादा, तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, माझ्या बापाला उद्धार व्हावा, माझ्या बापाला मोक्ष मिळावा. किती प्रयोग केले याला मारण्याकरता, तरी सुद्धा बापाचा उद्धार होण्याकरता देवाकडे मागणं मागतो. आणि मग देव म्हणाले, माझे नख ज्यावेळेस त्याच्या पोटात शिरले त्याच वेळेस उद्धार झाला महाराज. माझ्या हातून मेलेला मोक्षच आहे, तुला माहित नाही का प्रल्हादा? तुझ्यासाठी काहीतरी मागून घे. प्रल्हाद म्हणला, मला काय नको बा, मला मागायचं नको. मग प्रल्हाद म्हणले, देवा तुम्हीच काहीतरी मागून घ्या की माझ्याकडून, आम्ही देतो. हा काय मंत्राचा शब्द आहे का? संताचा शब्द आहे. घे देवा तुला मागून. देव चतुराचा शिरोमणी. देव म्हणतात, प्रल्हादा मला मागू मी तुला? हो 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 देशील? हो. मग नरसिंह भगवान म्हणाले, प्रल्हादा माझं मागणं हेच आहे की माझ्याकडं तू काहीतरी मागण्याची इच्छा करावी. बघा, मागण्याची इच्छा काहीतरी व्यक्त करावी. प्रल्हाद म्हणाले, बर देवा तुम्ही चतुर आहात, चतुराचे शिरोमणी आहात, मला शब्दात अडकवलं ना, मी तुमच्याकडे काहीतरी मागूच का? ते म्हणले, हो मग देवा देता ना? हो. देवा मला हेच मागणं द्या की माझ्या मनामध्ये मागण्याची इच्छाच निर्माण होऊ नये, हे मागणं द्या. मागणे ते सारे ऐसे करी देवा, मागणे ते सारे
महाराज बघितलं का मागणं प्रल्हादाचं, मागण येते सरे ऐसे करी देवा. देवानं सुद्धा किती चतुरपणा केला, पण भक्ता पुढे देवाचा चतुरपणा नाही चालला. विठ्ठल पहिला अवतार आहे प्रल्हाद, दुसरा अवतार आहे अंगद, तिसरा अवतार आहे उद्धव, चौथा अवतार आहे नामदेव महाराज आणि पाचवा अवतार आहे तुकाराम महाराज. आमच्या पूर्वजांनी काही मागितलं नाही, मग आम्ही कसे मागू? तुकाराम महाराज सुद्धा काही मागू शकत नाहीत. फक्त तुमच्या आमच्याकरता ते मागायचं, ते कसं मागायचं सांगतात. आता मला सांगा, शिक्षक लोक काठी वाटी एक लिहितात, मग का त्यांना खरंच येत नाही का? तुमच्या आमच्या करता लिहून दाखवतात. तसं संत महात्म्यांचं असतं. अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाठी, तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी. क्रिया करून दाखवतात महाराज संत महात्मे. आणि म्हणून मागायचं ते कसं मागायचं हेही सांगितलं. मग एकदा तुकोबराया देहूहून पंढरपूरला आले. पंढरपूरला आले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, पुढे चालले, चोखोबरायाला नतमस्तक झाले. आणि मग महाद्वारामधून पुढे गेले. ते कोणाड्यात ठेवलेला गणपती त्याचं दर्शन घेतलं. आणि मग पुढे जात 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 ते गरुड खांबाच्या जवळ आले आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये आले. प्रत्येक वेळी देवाचा असा चेहरा होता असे, पण देव आज असे पाहू लागले. असे कशा पायी? चिंतिल्या रोकडे मनोरथ. काहीतरी मागावं, काहीतरी इच्छा व्यक्त करावी म्हणून. देवा, तू रोज खाली मान घालून, खाली डोळे अर्धोन्मिलित करून तो उभा होतास, आज तू माझ्याकडे बघायला. काहीतरी मागावं असं वाटतंय. तुकाराम महाराज म्हणले, नको, तुला काय मागावं? म्हणले, आमच्याकडे काय कमी आहे? तरी खूपच आग्रह करू लागले. स्वर्गातलं पद देऊ का? ते म्हणजे नग. स्वर्गातलेच देव इथं पृथ्वीवर येण्यासाठी घाई करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मावा. इंद्रपद नको, स्वर्गातलं देव पण नको. मग ब्रह्मपद? महाराज म्हणतात, तिथं दुःखच आहे हो. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते ते दुश्चित जनी दडोदेशी. तिथं तर अजिबात नको. का? तिथंही दुःख आहे. मग तिथं आम्हाला नको. ब्रह्मपद नको, इंद्रपद नको. म्हणले, महाराज काहीतरी मागा ना. मग शेवटी तुकाराम महाराज म्हणले, तुला द्यायचीच का? मनसे काही मागा, मनसे काही मागा. देव वाटते ना तुला, हेच देगा पांडुरंगा. तुकाराम महाराज कोड्यातच बोलतात बघा. तू म्हणतोस म्हणून मागता. मनसे काही मागा, हेच देगा पांडुरंगा. देव म्हणाले, हेच देगा, हेच देगा. मग नेमकं द्यायचं काय?
काय द्यायचं ते अभंगाच्या पहिल्या चरणातून मागणं देवाला मागतात. अभंगाच्या पहिल्या चरणामधून महाराज मागणं मागतात. हे चिदान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. मागणं बघा, देवाकडेच मागणं आहे आणि देवाविषयी मागणं आहे. आपण मागतो, दुसऱ्याकडे मागतो आणि आपल्यासाठी मागतो. पण तुकाराम महाराजांचं मागणं देवाकडेच आहे आणि देवासाठीच आहे. हे चिदान दे गा देवा काय तुझा विसर न व्हावा. देवाचा विसर झाला नाही पाहिजे हे मागणं आहे महाराजांचं. नाहीतर मग वैकुंठ सुद्धा द्यायला तयार झालते. महाराज म्हणले न लगे देवा तुझे आम्हासी वैकुंठ सायुज्यता. मोक्ष घ्या सायुज्यता पट्ट न लगे मज. दे तुझे नाम मज सर्व काळी मागणे वनमाळी हेची तुझा. द्यायचंच असेल तर तुझं नाव दे, नाम घेण्याचं स्वातंत्र्य दे. कारण कधी कधी नाम मागू शकतात महाराज. एकदा अर्जुनाला लहर आली, काय देवा अरे तुझे नाम मला दे बरं. सगळे देवांना नाम दिले आणि विश्वंभर नाव राखून ठेवलं. अर्जुनाला कळालं देवानं एक नाव राखून ठेवलंय. मग देवा कोणतं नाव राखून ठेवलं? देव म्हणाले विश्वंभर नाव राखून ठेवले, ते तुला जमणार नाही म्हणून ते बी. मग कशा करता राखून ठेवलंय? येऊ दे ना तेवढं बी. पंक्तीला बसल्यानंतर का नाही ते पळीमध्ये वांगी 2-3 असतात आणि ती वाढताना असं गडगडत जाते. पण पुन्हा पातेल्यातलं एक पुन्हा मध्ये यायला जाते. मग ती पळीला वागते. ती बसणार म्हणतो येऊ दे ना, काय येऊ दे अलीकडे त्याला. तसं देवाला सांगितलं अर्जुनानं तेवढंही द्या. बरं ठीक आहे धर. विश्वंभर नाव अर्जुनाला दिलं महाराज. आणि नाव दिल्याबरोबर रथारूढ झाले दोघं आणि फिरायला निघाले. घनदाट जंगलामध्ये आले आणि देवानं सांगितले अर्जुना मला तहान लागली, पाणी बघ कुठं.
ते म्हणलं आता इथे एवढ्या घनदाट जंगलात पाणी कुठं असं? दामला तिकडं झोपडी दिसती, ज्या आरती झोपडी आहे ती त्या आरती तिथं माणसं राहतात त्या आरती पाणी आहे, जा घेऊन ये. अर्जुन निघाला मला त्या झोपडीच्या जवळ, आणि झोपडीच्या 20 फूट अलीकडं आहे तोपर्यंतच मधी 5-6 ऋषी तपश्चर्याला बसले होते. ते बोलायला लागले, काय रे आज आपण कोणत्या युगामध्ये आहोत? आपणाला समाधी उत्थान झाली, तपश्चर्येमधून आपण उठलो, कोणत्या युगामध्ये आहात? किती दिवस झाले? कोणतं वर्ष आहे, कोणता महिना आहे, कोणती तारीख आहे माहीत नाही, पण इतके दिवस आपण तपश्चर्या करतो, पण तो दिवा सतत चालू होता. त्याच्यामध्ये तेल कोण टाकत असेल, त्याच्यामध्ये वात कोण पुढे सरकवत असेल, दुसरी वात कोण टाकत असेल, एवढं सगळं तिथं महाज्ञानी ऋषी होते. ते म्हणाले, तुम्हाला माहीत नाही का, विश्वंभर कृष्ण परमात्मा होता, तोच सगळं करत होता. मग आज काय झालं असेल हो? मग महाराज त्यांनी सांगितलं, आज विश्वंभर कृष्ण नाही, आज अर्जुन विश्वंभर आहे. विश्वंभर याने की विश्वाचं भरण पोषण करणं, त्याला म्हणायचं विश्वंभर. मग आज कसं काय झालं? त्याला काय कळणार आहे अर्जुनाला, कुठं कुठं काय काय करायचे, कुठं कुठं दिवे लावायचे आणि कुठले दिवे इजवायचे. दिवा इजला हा विश्वंभर झाला म्हणून दिवा इजला. मग आता कसं होईल? काय नाही, जोपर्यंत देव विश्वंभर होत नाही तोपर्यंत दिवा लागणार नाही. घामाघूम झाला अर्जुन महाराज, आणि बिना पाण्याचं माघाऱ्याला कृष्ण परमात्मा स्मित हास्य करून म्हणतात, का रे अर्जुना पाणी आणलं नाहीस? देवा माझ्या तोंडचं पाणी पळालं आणि तुम्हाला पाण्याची पडले का म्हणला. काय झालं? अहो तिथं ऋषी बोलत होते की अर्जुन विश्वंभर झालाय आणि सगळा दिवा इजला इथं, तू कुठं कुठं दिवे लावतोच रे म्हणले. आणि मग नग एकदाचं ते नावच घेऊन टाका म्हणले सगळेच तुम्हाला, ते विश्वंभर नाव मला नको. आणि मग अर्जुनानं विश्वंभर नाव देवाला दिलं आणि कृष्ण परमात्मा विश्वंभर झाले, नामाचा स्वीकार केला आणि दिवा चटकन लागला आणि ऋषी ध्यानस्थ बसले. विठ्ठल नाम सुद्धा मागत नाहीत असं नाही, नाम सुद्धा मागतात. संतांची लहर कवा काय येईल काय मागतील काही सांगता येत नाही महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा. तुकाराम महाराज खूप चतुर आहेत, दान म्हणून मागतात. जर एखाद्या वेळेस तुकाराम महाराजांनी मागितलं असतं हेची देगा देवा, दान म्हणून जर नसतं म्हणले तर देव म्हणला असता तुम्हाला द्यायचे पण तुम्ही काय केलंय, काय केलं तरी काय द्यावं लागेल ना. इथं एखादा माणूस आला आणि म्हणला मला पाकिट द्या, तुम्ही म्हणताल की नाही काय केलंस तू कीर्तन केलंस का नाही, तू गायन केलंस का नाही, तू वाजविलंस का नाही, तू सिस्टीम लावलीस का नाही, पिटी वाजविलीस का नाही, मग कशाला तुला द्यायचं? हां नारळ मात्र देऊ म्हणले तर मागायचंय, पण त्याच्यासाठी काय केलं हे देव विचारूच नये. देव आणि तुकाराम महाराज म्हणजे ठक आला माठक. त्यानं सबब कुठल्याही सबबीवर टाळलं असतं महाराज, पण देवाला सबबच लावता येणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे चिदान देगा देगा देवा देवा दे, पण दान म्हणून दे. कारण दानाच्या मोबदल्यात अपेक्षा नसते महाराज. दान तिथं घडतंय जो स्वतंत्र आहे, उदार आहे आणि ऐश्वर्य आहे, त्या ठिकाणी दान घडतंय महाराज. काय करावं, पंढरपूरला बारीला लागलो आणि ते आंधळे माणसं येतात बघा, ते म्हणतात हो केबिलवाणी आवाजात म्हणतात, 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, 1-2 पैसा द्या हो धर्माला, 1-2 पैसा द्या हो धर्माला. मला
बाजारी चांगलं लमते का नाही म्हणे? माणसाला वाटतं एक नाही हो, 10ची नोट काढावी खिशातून द्यावी. खिशात हात घातला तर ते फुटका 5 जमिनीकडे आला. काय करावं? इच्छा आहे पण ऐश्वर्याचा अभाव आहे, दान घडत नाही. स्वतंत्र, उदार आणि ऐश्वर्य 3 गुण यावे लागतात महाराज. ऐश्वर्य नाही, दान होत नाही. उदार नाही. एखादा माणूस पैसे एखाद्याला द्यायचेत पण तो चाळवतो. एक माणूस पंढरपूरला गेला म्हणा आणि ते वासुदेव आला आणि ते वासुदेवाचं रूप घेऊन देवच आला म्हणला. ह्याचं बघूच कंजूसपणा. देवदान पावलं, 1 रुपया द्यावो. आणि मग तो म्हणला 1 रुपया इथं नाही, मठावर या हो. इथं कुठं 1 रुपया आहे? पाकिट तिथं मठावर ठेवले. ते वासुदेव मठावर आला. देवदान पावलं, 1 रुपया द्यावो. तो म्हणला आता होते पण ती कुठं काय गेले की काय नाही की मित्राला दिले. म्हणला तुम्ही गावाकडे या म्हणला. वासुदेव गावाकडे आलं रुपयासाठी. पत्नीला म्हणलं कोण वासुदेव आलं का हे पिच्या मरूस तर सोडित नाही काही की. आणि मग ते मेले असं सांग म्हणलं बायकोला. जा मेले म्हणले जाईल माघारी. बायको बी आली, त्याचीच बायको होती. ती म्हणली मेले की हो. बरोबर म्हणले मेलेत म्हणल्यावर आता मातीच करून जातो म्हणला. आता कशाला त्याला हाय गाई करायची. घ्या म्हणला बाहेर, आंघोळ घालू, कपडे नवे. लगेच त्यानं सगळा इंतजाम केला. देवाला काय अशक्य आहे बरं. कल्पना नुसता संकल्प केले की सगळं तयार. शिकाळी सहित, शिकाळी ताटी सगळं तयार झालं. म्हणलं काढा बाहेर. पण तरी सुद्धा त्यानं 1 रुपया देण्याचं कबूल केलं नाही हो. आणि मग रुपया देण्यासाठी त्यानं मराय तयार झालं. आलं बार ती बांधलं महाराज त्याला त्याच्यावर. बरेच गावातले भजनी टाळकरी गोळा केले. सगळे वाजत गाजत शेडकड नेलं. त्याला वाटलं आता हे काय माझ्या मागच लागलाय बाबा. आणि मग त्याला उतरवलं, त्या सरणावर ठेवलं. आणि ठेवल्यावर पुन्हा ते आता त्याचं काय कोणी पोरगं फिरगं नव्हतं. आणि मग देव म्हणले आता मलाच करावं लागेल सगळं. देवानंच के फिरविलं. ते पाणी ते सगळं झालं. ते आग लावली. तरी सुद्धा ती मन नावं द्यायचा. देवाला दया आली. हे जळून मरलं. काय करावं म्हणले आता. ती गौरी तोंडावरची उघडली. मी तुला रुपया मागत नाही. रुपया सुटला. ती म्हणतं ह्या पठ्ठ्या उठला. लगेच उठला. मला जीत का उदारता आहे का गुण त्याच्याकडं नाही. मराय तयार झालं. मराय तयार झालं पण रुपया देण्यासाठी तयार झालं नाही महाराज. म्हणून उदारता हा गुण असल्याशिवाय सुद्धा दान धर्म घडत नाही. विठ्ठल बरं. पुन्हा ऐश्वर्य आहे, उदार बी आहे पण स्वतंत्रता पाहिजे. स्वतंत्र असल्याशिवाय दान होत नाही. गावातले लोक सप्ताहाची पट्टी मागाय गेले. मोठं घर महाराज, भरपूर पगार. लोकाला तो म्हणायला वा 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 आपल्या गावात सप्ताह गणपतीच्या मंदिराकडला असन. ते म्हणले हो. मग काय त्याला किती लागायला असं. लोक म्हणले लागतील 2-1 लाख लागतील. फक्त 2-1 लाख. ह्या गेलेली वाटलं हे सगळं तीच करतंय काही की आता. मग कसं करायचं, किती लिहायचं. काय नाही मला लिहू नका आताच. ती माहेरी गेली, ती आली की सांगतो. माझी पगार याचा हक्क तिचा. विठ्ठल उदारता, ऐश्वर्य संपन्नता आणि स्वतंत्रता ही 3 गुण एका ठिकाणी यावे लागतात. तर मग काही लोक मागतात स्वतः करता मागतात. काही लोक स्वतःचंच नाव पुढं करतात मागण्यासाठी. काही लोक दुसऱ्यासाठी मागतात स्वतःच्या नावावर. हेच संत मोडतात महाराज. सगळं ज्ञानेश्वरी लिखाण झालं आणि मग पुन्हा मागणं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे
तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला द्या. पुन्हा सगळं वर्णन बघा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. खळाचा खळपणा जावा, सज्जन व्हावे. हे मागणं स्वतः करताय का दुसऱ्या करताय? पण मागताना मला द्या म्हणतात महाराज. स्वतःच्या नावा करता मागतात पण दुसऱ्याला देतात. काही लोक असे आहेत की दुसऱ्याच्या नावावर मागतात आणि स्वतःचे खिसे भरतात. त्याच्यामध्ये मंत्री लोक येतात बरं का. आमच्याकडे गारपीट झाली, आमच्याकडे दुष्काळ झाला, आमच्याकडे विमा द्यावा. द्यावा द्यावा म्हणलं की कवा किसा भरून टाकतील, पत्ता लागू देत नाहीत महाराज, हे का नाही. त्याच्यामध्ये ते येतात. आणि देव असा आहे की कोणाला काय किती द्यायचं आणि कसं काढून घ्यायचं हे त्याच्याकडून शिकावं. काही लोक असे आहेत की मागायचे दुसऱ्याच्या नावावर पण स्वतःचा लाभ करून घ्यायचा आहे. एक गणपतीचं मंदिर होतं, नवसाला पावणारा गणपती होता. पण वैशिष्ट्य असं होतं की तो गणपती स्वतःसाठी मागितलं की देत नव्हता, दुसऱ्यासाठी मागितलं की देत होता. मग एका गावामध्ये एक कुटुंब आलं. त्यांना गावात आल्याच त्यांना ते गाईड असतात बघा काही काही गावामध्ये, आमचं गाव असं आमचं गावात असं सांगताना ते सांगू लागले आमच्या गावामध्ये असा गणपतीचं मंदिर आहे. काय नवसाला पूर्ण होतो, नवसाला पावतो. बरं 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 ठीक आहे. मग सुरुवातीला ती आई वडील गेले आणि मुलगी तिथं थांबली आणि पाया पडून आले. त्यांनी काय मागायचे ते मागितलं आणि मग आले. ती पुन्हा ती तिथं सामानाजवळ बसले आणि ती मुलगी गेली पुन्हा मंदिरामध्ये. गणपती बाप्पा तुमचं मी महिमा ऐकून आहे, तुम्ही स्वतःसाठी काही देत नाहीत, मागितलं तर दुसऱ्यासाठी देतात ना. मग आमच्या आई वडिलांना एखादा चांगला जावई बघून द्या ना. कोणा करताय मागणी? स्वतः करताय पण दुसऱ्याचं नाव मध्ये. विठ्ठल योग्य वेळी मागणं मागावा. एकदा असा राजा जायला आणि एका ठिकाणी थांबला. तो माणूस होता. राजेसाहेब प्रसन्न झाले त्या माणसावर. वा 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 म्हणले, काय तुम्ही आमच्या गावचे नागरिक, मी प्रसन्न झालोय म्हणले तुमच्यावर, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. काय नाही म्हणला, तंबाखूची पुडी आली जवळ पण डबीच घरी राहिली, तेवढी चुना द्या म्हणला. राजा प्रसन्न झाला. चुन्यासारखी वस्तू मागावी का हो? उपयोग होत नाही. विठ्ठल देवाकडं मागायचं. दोन माणसं तपश्चर्याला बसले आणि मग जवळजवळच असं इकडे बसलो. दोघांनाही देव प्रसन्न झाला. एकाला सांगितलं बोल तुला काय पाहिजे. ती म्हणते त्याला विचारा. महादेव तिकडे गेले. ते म्हणतात बोल तुला काय पाहिजे. ते म्हणते त्याच्याकडे जावा की आधी त्याचे दुप्पट मागायचे. इकडं आले म्हणले काय तुम्ही इकडे मला लावायला, मी भोळा आहे म्हणून तुम्ही इकडे मला लावायला का? नाही तर जाईन बघ मागवी, मी जायलो कैलासामध्ये. ते म्हणले तसं नाही हो का. एक जणांना मागणं मागितलं की म्हणले काय नाही, माझा एक डोळा, एक कान, एक हात, एक पाय गळून पडू द्या. तथास्तु म्हणले. त्याचा गळून पडला. तिकडं गेले. ते म्हणलं काय पाहिजे मागणं. ते म्हणले काय नाही, त्याच्या दुप्पट पाहिजे. ह्याचं काहीच राहिलं नाही. विठ्ठल काय मागावं आणि किती मागावं, मर्यादित मागणं गरजेचं आहे महाराज. कितीही मागून उपयोग होत नाही, कितीही मागून उपयोग होत नाही महाराज. म्हणून मागणं यथोचित असलं पाहिजे. सर्वांचं कल्याण करणारं मागणं असलं पाहिजे. एका माणसानं मागणं मागितलं भगवान भोलेनाथाला, देवा माझ्याकडं काही नाही बघा, काहीतरी द्या.
देव म्हणले हे पिंडीवरचे तांदूळ आहेत ना, हे ने. देवा एवढीनं काय होईल हो? ते म्हणले काय नाही, तू फक्त घेण्याचा प्रयत्न कर, तुला पुन्हा पुन्हा मिळेल. त्यानं काय केलं, तांदूळाचं गटोडं भरलं की पुन्हा आणिक लगेच तांदूळ. ती घरी गटोडं ठेवून दुसरं गटोडं तयार, घरी गटोडं ठेवून दुसरं गटोडं तयारच. बरं का, असं झालं. ती पाठ त्याची पार वाकून गेली महाराज. ते आणू आणू आणि मेलं महाराज. ते कवरदम काढणार आहे, त्याच्या पाठीवरचं गटुडच निघत नव्हतं, ते मेलं. लोकांनी सगळे जमले आणि त्याला उचललं महाराज. असंच खांद्यावर घेतलं की दुसरं तयारच. ती पोचवून आले की दुसरं घरी तयारच. या मागण्याला किंमत नाही विठ्ठल. आपलं चांगलं संत करू शकतात, आपलं चांगलं देव करू शकतात. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. काय द्यायचंय ते तुम्हीच द्या, कसं द्यायचंय ते तुम्हीच द्या, किती द्यायचंय ते तुम्हीच द्या, असा विश्वास देवावर जर टाकला ना तर मग आपलं कल्याण होतं महाराज. एका ठिकाणी बोरं विकणारी बाई आली. मग कोणी असे बोरं घ्यायची. एके ठिकाणी खूप लळा होता, त्या ठिकाणी एक मुलगा आला, लहानसा मुलगा आला. आणि मुलगा आल्यानंतर ती म्हणते, बाळा घे रे बोरं, तुला घ्यायचेत घे की. काय चुकलं म्हणायत का? हां, का वेळ झाला म्हणायत? नाही काहीच नाही. बरं ठीक आहे. बाळा बोरं घे रे. तो म्हणला नाही. बघा किती शहाणं लेकरू आहे. त्याची आई म्हणली, अरे घे रे बोर. ते म्हणला नाही आहे, मी नाही घेणार. त्याने दिले तेवढे द्यायचे. बघा किती लेकरू शहाणं आहे म्हणजे. आणि मग आता ती स्वतः, ती बोर विकणारी बाई स्वतः देणार तर थोडी देणार आहे का महाराज? भरपूर दिले महाराज. ती आईच्या पदरामध्ये दिले किलोभर बोरं. मग घरी आली. बाळा असं शहाण्यासारखं वागावं, किती शहाणं आहेत बरं. म्हणला आई काय झालं? मग ती तर तुला घे म्हणत असताना का घेतली नाहीच? ती म्हणलं मला घे म्हणली असती तर 2 बोरं माझ्या हातात बसले असते. मी घ्यायचे ठरवलं तर 2च आले असते. आता वरचे किशे भरले, खालचे किशे भरले, मागचा किस्सा भरला, तरी तुझ्या पदरात उरले. तुमच्या तुम्ही द्यायचं ठरवलं तर जास्तच देत आहे विठ्ठल. आणि म्हणून महाराज म्हणतात, द्यायचं असेल तर हेच दान देगा देवा. देवा हेच दान दे, काय तुझा विसर न व्हावा. देवाचा विसर झाला नाही पाहिजे, मरणाचा सुद्धा विसर झाला नाही पाहिजे. देवाचा विसर झाल्यावर काय होतं? विसरली तया देवाला विसरलं की काय होतं? विसरली तया थोर झाली हानी, परिणाम पचतील खाणे 84च्या. आणि म्हणूनच देवा तुझा मला विसर होऊ नये.
बघा, संसाराचा आठव झाला की देवाचा विसर होतो, देवाचा आठव झाला की संसाराचा विसर होतो. बघा, लहानपणी आई 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 म्हणतो की नाही बाळ? काय म्हणतो? आई माझा डब्बा भर, आई माझा दप्तर दे, आई मला पेन दे, आई मला वही दे, आई मला शाळेत सोड, आई मला शाळेत घ्यायला ये, आई मला जेवण दे, आई माझे पाय धु, आई मला आंघोळ घाल. आई 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 कुठपर्यंत? साखरपुडा होस्तर. एक बार तिकडे फोन गेला की आई बंद. पुन्हा म्हणा एक तुम्ही काहीतरी विठाला लहानपणी आईच्या आठवामध्ये रंभा देखील जरी आली तर त्या मुलाला रंभा नकोय. उर्वशी आली तरी सुद्धा नकोय, आईच पाहिजे. कुरूप जरी असली तरी आईच पाहिजे. हो, आणि बाई आली की आईचा विसर, आई असली की बाईचा विसर. विठ्ठला आणि म्हणून महाराज म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर झाला नाही पाहिजे. विसर कोणाला होतो? ज्याचा आठव संपला त्याला विसर पडतो महाराज. आमचं आठवत संपलं नाही, आम्हाला विसर कसा पडेल महाराज? देवाला कोण आठवत असतं? ज्यांचा विसर पडलाय. मग आम्हाला विसरच होऊ देऊ नकोच, मग आठवायची काय गरज आहे का नाही? भगवान को याद करते वो साले गद्दे होते, असं एकाचं मत आहे. काय त्याचं म्हणणं काय माहिती आहे का? देवाला आठवणारे गाढव आहेत, मग विसरतच नाहीत, म्हणून ते आठवण्याची पाळी कधी येते? विसरलं तरच. मग जे विसरतच नाही ते आठवतील कशाला? विठ्ठला आणि मग देव म्हणतो, माझ्या आठवामध्ये तुम्ही काय करणार? मग संत महात्मे तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा तुझा आठव झाला रे झाला की आम्ही तुझं गुण आवडीनं गाणार.
माझी सर्व जोडी. देवाचे गुण गाण्याकरता किती आहेत गुण? देवाचे गुण एक दोन आहेत का? अनंत गुण आहेत, अनंत गुण. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या. मग अनंत गुणामधलं एक एक गुणाचं जर आम्ही गायन केलं तर आम्हाला हीच आमची जोडी आहे म्हणली महाराज. सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. आम्ही देवाला कधी गावं? जात्यावर असताना गा. त्याला म्हणा सुंदर माझे जाते गे फेरे बहुतेके, ओव्या गावो कौतुके तो ये रे बा विठ्ठला. दळण दळताना सुद्धा त्याचं नामचिंतन करता येतं महाराज. पूर्वी खूप आनंद असायचा आमच्या लहानपणी. हो, हे गिरणी आली की नाही आनंदच संपला. हो बघा, लहानपणी आमची आई असं दळायची महाराज, जातं घ्यायची, रोजच्या रोज दळायचं. आणि एखादा मुलगा उठला तरीही त्यालाही असं जवळ घ्यायची आणि असं एका हातानं दळायची महाराज. एका हातानं त्याला थापटायची, असं घास टाकायची आणि दळायची महाराज. खूप ओव्यासुद्धा देवाचं वर्णन खूप खूप चांगलं व्हायचं महाराज. आता ओव्या नाही, आता काय म्हणा की शिव्या येतात. विठ्ठला राम वेळोवेळा मी गाऊ ये, दळिता कांडिता जेविता गे बाईये. दळिता कांडिता तुझ गाईन अनंता. हो, देवाचे गुण आम्ही गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. नाचता नाचता सुद्धा आम्ही तुझाच अनुवाद करू म्हणतात महाराज. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. यानंच माझं सगळं जोडलं जाईल. जोडी आहे महाराज, जीव शिव. आणि आता आपल्याला भजनासाठी सुद्धा एक जोडी लागते. कोणती? विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. देव तुकाराम महाराजांना म्हणतात, महाराज तुम्हाला मुक्ती पाहिजे का? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मुक्तीसोबत मागच लग्न केलंय. तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी आमच्या ताब्यात आहे ती. आता दिवस चारी खेळी मेळी. मुक्ती आमच्याकडं काम करते, रिद्धी सिद्धी काम करतात. मुक्ती आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगवायसी तुका म्हणे. आम्ही सांगाल तसा मुक्ती करते. तुझ्याकडची मुक्ती घेऊन काय करायचं? महाराज म्हणतात मुक्ती नको, मग काही धन तेही नको, काही संपदा काही नको. मग काय पाहिजे? संत संगती पाहिजे. अभंगाचं 3रं चरण.
अभंगाच्या तिसऱ्या चरणातून महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा, मग संत संग देई सदा, सदा संत संग देई. संत संग देई का? तर संत तुला कळतात. देवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवाला संत कळतात, संताला संत कळतात आणि शास्त्राला संत कळतात. देवा तुला संत कळतात म्हणून त्यांची संगती तू दे म्हणतात महाराज. संतांच्या संगतीमध्ये देव मिळतो महाराज. संतापायी माथा ठेविता सद्भाव, तेने भेटे देव आपे आप. संताशिवाय प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आणि संत संग का मागतात? जिथं संत असतात तिथं देव असतो. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेद चारी बोलताती. चारी वेदांनी सांगितलं की जिथं जिथं देव आहे तिथं संत आहेत, संत आहेत तिथं देव आहे. महाराज म्हणतात तेवढं कशाला हो? संतच देव असतात म्हणून संत संग दे. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, महाराज म्हणतात देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा वेगळ्या, दिसायला वेगळे, असायला एक आहेत म्हणूनच संत संग मिळाला पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे ओढे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडले. आवडीनं तुझं गुण गाईन, आवडीनं संतांची संगत करीन. संतांच्या संगतीमध्ये असं काही सुख आहे हे एखाद्या वेळेला अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकाला विश्रांती घ्यावीशी वाटली तर ती संताकडंच मिळती महाराज. नामा म्हणे देवा चला तया थाया, विश्रांती घ्यावया 2 दिवसाची, विश्रांती घ्यावी 1 वर्षाची. नाही, विश्रांती घ्यावया कल्पवरी. कल्पच्या कल्प तुम्हाला विश्रांती पाहिजे असेल तर संतांच्या संगतीत तुम्हाला यावं लागतं. म्हणून मला संत संगती हवी विठ्ठला. ज्या संतांच्या संगती
संगतीमध्ये तुम्हाला सुख मिळतं, ती संत संगत हवी आहे मला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजन राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदना, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदन राहिला. देवा, ज्या संत संगतीच्या सुखामुळं तुला वेळ लागलाय, ते संत संग आम्हाला पाहिजे. दुसरं आम्हाला काही नको, आम्हाला काही नको. महाराज म्हणतात की आमच्याकडं धनाला कमी नाही. राम रतन धन पायो, विठ्ठल आमचं हे धन आहे, म्हणून आम्हाला दुसरं धन नको आहे. न लगे मुक्ती, मुक्ती आमची दासी आहे, आम्हाला मुक्ती न ग, आम्हाला धन न ग. शिवाजी महाराजांनी मोठ्या नजराना पाठवलेला तुकाराम महाराजांनी परत पाठवला. पण तरी राजांना वाटलं की लोकांमध्ये घेत नसतील, एकांतात बघावं. इंद्रायणीच्या काठेला एका शिळेवर भजन करायचे महाराज. मग काय केलं महाराजांनी, शिवाजी महाराजांनी त्या शिळेवर मोहरा आणून ठेवल्या होत्या. मग महाराजांनी मोहरा बघितल्या आणि शिवाजी महाराज लपून बसले. मग ही तुकाराम महाराज आल्यानंतर असं बसावं म्हणलं तर ते आगा बाटलीच म्हणले, तो तुझे पैसे नको बसायचे म्हणले. आणि दुसऱ्या शिळेवर महाराज बसले, दुसऱ्या शिळेवर बसले महाराज. मग काय झालं महाराज, ती निर्जीव शिळ, ती शिळ अशी गडगड 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 करीत गेली, अशी त्या सगळ्या मोहरा सांडून गेल्या. ती इंद्रायणी मादेमध्ये गेली, स्नान केलं शिळेनं, परत येऊन जागेवर बसली. महाराज पुन्हा येऊन बसून भजन केलं. विठ्ठल महाराजांना नकोच आहे सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. ते नको आहे म्हणून धन नको, मुक्ती नको. मुक्ती कशाला? आम्हाला जीवनमुक्त व्हायचं नाही, आम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणी यायचं आणि काल्याचा प्रसाद सेवन करायचा आहे. ओपजोनिया पुढते येऊ, काला खाओ दही भात. का वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. म्हणून महाराज म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. सदा संत संग दे, कारण सदा तुझा संतांच्या सानिध्यामध्ये राहिलं की माणसाला देवाचा विसर पडतच नाही महाराज. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन वचिष्ठाचे. आणि म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहायचंय, म्हणून ती संत संगत दे. मग संत संगत पाहिजे म्हणल्यानंतर पुन्हा 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 तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. आणि जन्म घ्यायचा म्हणजे गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणतात गर्भवासामध्ये घाल, पण सुखा न घाल. अभंगाचं शेवटचं चरण. Come on.
अभंगाच्या शेवटच्या चरणामधून महाराज सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आणि मग देवानं सुद्धा त्यांना सुखरूप गर्भामध्ये ठेवलं महाराज. गर्भामध्ये सुख कोण देतो? देव देतो महाराज. गर्भात असताना त्या बाळाचा लळा कोण पाळतो? देव. गर्भी असता बाळा कोण पाळे त्याचा लळा? देवच लळा पाळतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुझं नामचिंतन आम्ही सतत त्या ठिकाणी सुद्धा करतो. म्हणून एखादं कसलं उत्तरेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र लावलेलं होतं, पण त्याही ठिकाणी जाऊन देवानं त्या परीक्षिती राजाचं संरक्षण केलं महाराज. आणि ते बाहेर आलं की बघायला लागलं माझं संरक्षण कुणी केलं, माझं रक्षण कुणी केलं. परीक्षा करू लागलं, बघायला लागलं. म्हणून त्याचं नावच परीक्षिती ठेवलं, विठ्ठला. आणि मग महाराज म्हणतात, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. देवा तुझं नाम असताना आम्हाला गर्भवासामध्ये दुःख होत नाही. नाहीतर त्या ठिकाणी देवाचं नाम चिंतन जर न करता खूप मोठं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मळमूत्रदाना तुझं क्षण क्षणा ध्यातसे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हासी एकट्याला नाही, जेवढे संत लोक आहेत, जेवढे पारमार्थिक आहेत, जेवढे वैष्णव आहेत, जेवढे हरिभक्त आहेत, जेवढे दास आहेत तुझे, सुखे घालावे आम्हासी. ही विनंती कोण करतंय? साधू संत. कोणते? ज्ञानेश्वर माऊली. जय